नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरळ व्याज म्हणजेच सिंपल इंटरेस्ट या टॉपिक बद्दल माहिती पाहणार आहोत। उदाहरण सोडवण्यापूर्वी काही महत्त्वाच्या संकल्पना समजून घेऊ ज्याचा उपयोग आपल्याला उदाहरण सोडवत असताना होईल। पाहूया, कर्ज किंवा लोन म्हणजे काय? तर बँक किंवा खाजगी सहकारी संस्था यांच्याकडून आपण विशिष्ट अटीवर रक्कम घेतो, ती रक्कम म्हणजेच कर्ज किंवा लोन होय। यामध्ये वेगवेगळ्या अटी असतात, त्या कोणत्या अटी आहेत त्या आपण पुढे पाहणार आहोत। परंतु बँक असेल किंवा खाजगी व्यक्ती किंवा खाजगी संस्था, कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्याकडून जे आपण रक्कम घेतो ती रक्कम म्हणजे लोन होय। पुढे पाहूया, प्रिन्सिपल म्हणजे काय? तर ही आपण कर्जाऊ घेतलेली रक्कम म्हणजे आपल्यासाठी असणार आहे प्रिन्सिपल। समजा मी बँकेकडून किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून 5000 रुपीज लोन घेतलं, तर यामध्ये 5000 रुपीज म्हणजे प्रिन्सिपल किंवा मुद्दल होय। पुन्हा एकदा, आता ही 5000 रुपये किंवा 5000 रुपये आपण जे घेतलेले आहेत ते आपण किती वर्षानंतर रिटर्न करणार आहोत, तो पिरियड म्हणजे आपल्यासाठी असणार आहे मुदत किंवा त्याला आपण पिरियड म्हणायचं आहे। समजा मी हे 5000 रुपये घेतलेले आहेत, हे आफ्टर 2 इयर 2 वर्षानंतर मी परत करणार आहे, म्हणून माझ्या या उदाहरणासाठी मुदत होईल 2 वर्ष किंवा पिरियड असणार आहे 2 इयर्स। आता रेट किंवा व्याजाचा दर म्हणजे काय ते पाहूया। आपण ज्यावेळेस कर्ज घेतो तर त्यामध्ये मुख्य अटी असतात, ते म्हणजे आपण किती वर्षानंतर परत करणार आहोत, नंतर आपल्याला व्याजाचा दर काय असणार आहे। तर दर काय, तर आपण 100 रुपये घेतले समजा, तर या 100 रुपयावर किती रुपये देणार। समजा मी जर असा असेल की 100 रुपयावर 2 रुपये, याचा अर्थ व्याजाचा जो दर आहे किंवा रेट आहे हा 2% आहे। आणि हे 100 रुपये 1 वर्ष, पुन्हा एकदा लक्षात घ्या, 1 वर्षासाठी 100 रुपये घेतले आणि त्या 100 रुपयावर आपण किती रुपये देणार ते म्हणजेच व्याजाचा दर। मग दर जो आहे तो वर्ष 100 रुपये या भाषेमध्ये सांगितला जातो, म्हणजे एका वर्षाचा आणि 100 रुपयांचा। समजा जर कोणी 8% रेट आहे असं सांगितलं, तर त्याचा अर्थ होणार आहे 1 वर्षासाठी 100 रुपयांवर किती रुपये मिळणार आहे, तर 8 रुपये असा त्याचा अर्थ आपण घ्यायचा आहे। व्याजाचा दर हा नेहमी दशे म्हणजे काय, तर दर साल दर शेकडा। म्हणजे मी या ठिकाणी जे वाक्य बोललो तेच की एका वर्षासाठी वर्ष आणि 100 रुपये, एका वर्षासाठी 100 रुपयावर किती रुपये द्यायचे ते म्हणजेच व्याजाचा दर। दर साल एका वर्षासाठी आणि दर शेकडा 100 रुपयावर, याला म्हणायचं आहे व्याजाचा दर दशे। प्रत्येक वेळी आपण समजून घ्यायचं की 8% असं जरी सांगितलं तरी आपण समजायचं आहे की 8% कसं, तर एका वर्षासाठी 100 रुपयावर 8 रुपये असा त्याचा अर्थ आपण घेणार आहोत। आता याला दशादशेला इंग्रजीमधून आपण PCPA असं म्हणणार आहोत। पर सेंट म्हणजे 100, आपण पाहिलं टक्केवारी या पाठामध्ये, शेकडेवारी किंवा पर्सेंटेज या पाठामध्ये आपण पाहिलं की पर सेंट म्हणजे 100, पर म्हणजे प्रति 100 रुपये आणि पर इयर प्रत्येक वर्षाला 100 रुपयावर किती रुपये, तर ते म्हणजे असणार आहे आपला व्याजाचा दर किंवा रेट ऑफ इंटरेस्ट। पुन्हा एकदा सांगतो, जर का 4% इंटरेस्ट असं जर आपल्याला सांगितलं, तर याचा अर्थ असतो की 1 वर्षासाठी 100 रुपयाला आपण देणार आहोत 4 रुपये किंवा 4 रुपीज। आता पाहूया इंटरेस्ट किंवा व्याज म्हणजे काय। तर मी या ठिकाणी एक उदाहरण घेतलं होतं की आपण समजा बँकेकडून 5000 रुपये घेतलेले आहेत किंवा आपण 5000 रुपीज आपण बँकेकडून बॉरो केलेले आहेत, तर या 5000 मी ज्यावेळेस रिटर्न करायला जाईल त्यावेळेस मी बँकेला फक्त 5000 रुपये देईल का,
तर ही 5,000 रुपये प्लस मला काही अजून रक्कम द्यावी लागणार आहे, आणि ती जी एक्स्ट्राची रक्कम असणार आहे ती रक्कम म्हणजेच व्याज किंवा इंटरेस्ट. पुढचा भाग समजून घेऊया. आता हे व्याज आहे, हे काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला पाहायचा आहे, तोही आपण पुढे पाहणार आहोत. एक एक गोष्ट समजून घेऊ म्हणजे आपल्याला उदाहरणं सोडवायला अडचण येणार नाही. अमाऊंट किंवा रास म्हणजे काय, तर आपण हेच उदाहरण मी कंटिन्यू करतो. बँकेकडून 5,000 रुपये घेतले म्हणजे लोन अमाऊंट झाली 5,000 किंवा त्यालाच आपण प्रिन्सिपल किंवा मुद्दल म्हणतो. त्यानंतर मी 2 वर्षासाठी रक्कम वापरणार असेल तर 2 वर्षासाठी आपण रक्कम वापरतोय म्हणून ते झालं आपला पिरियड किंवा मुदत. नंतर व्याजाचा दर समजा 2% आहे म्हणजे याचा अर्थ एका वर्षात 100 रुपयावर 2 रुपये असा अर्थ होतो. नंतर आहे इंटरेस्ट किंवा व्याज. आपण जी रक्कम घेतलेली आहे त्या रकमेपेक्षा जी एक्स्ट्राची आपण रक्कम देणार आहोत, एक्स्ट्रा जी रक्कम असणार आहे ती म्हणजेच इंटरेस्ट किंवा व्याज. आता अमाऊंट म्हणजे काय, तर मी बँकेत ज्यावेळेस जाईल मी त्यावेळेस हे 5,000 रुपये देईल आणि त्याचसोबत जे इंटरेस्ट आहे, समजा इंटरेस्ट आहे या ठिकाणी 500 रुपीज, तर हे 500 ने 5,000 असं एकत्रितपणे मी जी अमाऊंट देईल ती अमाऊंट किंवा ती रक्कम म्हणजे अमाऊंट किंवा त्याला आपण रास असं म्हणायचं आहे. म्हणजे रासचं सूत्र किंवा फॉर्म्युला काय तयार होईल, तर प्रिन्सिपल प्लस हे आहे इंटरेस्ट, हे दोघं जर आपण एकत्र केले तर आपल्याला मिळणार आहे अमाऊंट. किंवा रास म्हणजे काय, तर मुद्दल अधिक सरळ व्याज किंवा त्याला आपण फक्त व्याज असं म्हटलं तरी चालणार आहे. रास बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज. आता ह्या ठिकाणी 1, 2 आणि 3 गोष्टी दिलेल्या आहेत. आपण याबद्दल यापूर्वी माहिती पाहिली की जर आपल्याला अशा पद्धतीने दिलेला असेल तर समजा हा प्लस सरळ व्याज आहे किंवा प्लस इंटरेस्ट आहे, इकडच्या बाजूला जर आपण पाठवलं तर मायनस इंटरेस्ट होईल. म्हणजे अमाऊंट मायनस इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल, किंवा रास वजा हा प्लस सरळ व्याज आहे इकडच्या बाजूला आल्यानंतर होईल मायनस, म्हणजे रास वजा सरळ व्याज बरोबर शिल्लक राहणार आहे मुद्दल. अशा प्रकारे एकच सूत्र आपण वेगवेगळ्या रूपामध्ये मांडू शकतो. आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे, जी ज्या वेळेस आपण तुम्ही बऱ्याच वेळा ऐकता की 4% पैसे, 3%, 2%, तर या ठिकाणी असलेला जो रेट आहे हा ॲन्युअम असतो किंवा वार्षिक असतो. परंतु ज्यावेळेस खाजगी सावकार किंवा खाजगी व्यक्तीकडून घेतलं जातं त्याचा जो 3% जरी म्हटलं तरी हा 3% जो असतो हा मंथली असतो किंवा महिन्याचा असतो. आता विचार करा, जर एका महिन्याचा 3% असेल तर 12 महिन्याचा 12 त्रिक 36 म्हणजे 36% होतो. याचा दोघांचा आपल्याला विचार करायचा आहे. उदाहरण सोडवताना जर तसं आलं तर लक्षात घ्यायचं आहे 3% मंथली दिलेला आहे, तर त्यावरून आपण तो इयरली काढायचा आणि तो आपण आपल्या फॉर्म्युलामध्ये टाकणार आहोत. इयरली सूत्रामध्ये जी किंमत टाकणार आहोत ती 10/10 या पद्धतीनेच आपल्याला टाकावी लागणार आहे. दर साल, दर शेकडा किंवा PCPA पर सेंट पर ॲन्युम किंवा त्याला इयर या ठिकाणी लिहिलेलं आहे मी पर ॲन्युम. चला तर आता सिंपल इंटरेस्ट काढण्यासाठी आपण एक फॉर्म्युला पाहणार आहोत. सिंपल इंटरेस्ट P × R × N अपॉन 100. काय आहे P म्हणजे प्रिन्सिपल, R मीन्स इथे लिहून घेतो मी, P म्हणजे असणार आहे प्रिन्सिपल, R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि N म्हणजे इयर किंवा पिरियड. आता यालाच आपण मराठीत लिहून घेऊया सरळ व्याज. सरळ व्याजचं सूत्र लिहून घेऊया म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता म म्हणजे काय, तर मुद्दल, द म्हणजे दर, व्याजाचा दर जो दसादसेमध्ये आपल्याला दिलेला असणार आहे, आणि काळ, क म्हणजे
काळ किंवा त्याला आपण मुदत असं म्हणतो. या गोष्टी आपल्याला माहीत झाल्या. आता आपण उदाहरणं सोडवायला सुरुवात करूया. पाहूया पहिलं उदाहरण. तर पाहूया पहिलं उदाहरण. व्हॉट इज द इंटरेस्ट ऑन ₹5,000 ॲट 12 PCPA फॉर 2 years. 10 दराने 5,000 मुद्दलाचे 2 वर्षाचं आपल्याला विचारलेलं आहे सरळ व्याज. तर पाहूया दिलेल्या गोष्टी आधी आपण लिहून घेऊया. आपल्याला मुद्दल किंवा आपण त्याला प्रिन्सिपल दिलेला आहे ₹5,000. 5,000 रुपये आपल्याला या ठिकाणी मुद्दल दिलेला आहे. आपण किती रुपये घेतले? 5,000. व्हॉट इज द इंटरेस्ट ऑन, ज्या रकमेवर आपण इंटरेस्ट काढतोय ती रक्कम म्हणजे आपल्यासाठी असणार आहे मुद्दल 5,000 रुपये. नंतर ॲट 12 PCPA. PCPA म्हणजेच आपला असणार आहे दर किंवा रेट. PCPA किती आहे तर 12 PCPA किंवा दर आपण लिहिणार आहोत 10,000. प्रत्येक ठिकाणी टिंब आहे. दर साल, दर शेकडा. 12 हा आहे आपला व्याजाचा दर. आणि किती वर्षासाठी? 2 वर्ष किंवा याला आपण पिरियड किंवा मुदत असं म्हणणार आहोत. आणि ती दिलेली आहे आपल्याला 2 years. आता या सर्व गोष्टी माहीत झाल्यानंतर आपण इंटरेस्ट काढू शकतो. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P × R × N अपॉन 100 किंवा मी सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. आता सरळ व्याज P म्हणजे किंवा मुदत आहे मुद्दल आहे आपली 5,000 गुणिले R आहे आपला रेट 12 आणि किती वर्षासाठी तर 2 वर्षासाठी. आणि आपण छेदस्थानी लिहिणार आहोत 100. 100 हा प्रत्येक उदाहरणात येणारच आहे. नंतर पाहूया 2 शून्य कट झाले, 2 शून्य कट झाले. नंतर 12×5 = 60 हा 1 शून्य आणि गुणिले 2. 600 गुणिले 2 म्हणजे 1200. तर आपल्याला म्हणता येईल की सरळ 2 वर्षाचं जे सरळ व्याज आपल्याला विचारलेलं आहे तर ते आहे ₹1200 किंवा 1,200 रुपये. इंटरेस्ट जो आहे तो येणार आहे 1,200. आपल्याला क्वेश्चन होता व्हॉट इज द इंटरेस्ट 1,200 रुपीज. पाहूया पुढचा प्रश्न. द इंटरेस्ट ऑन ₹1,500 फॉर अ पिरियड ऑफ 3 years इज ₹360. व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट पर ॲन्युम. ₹1,500 मुद्दलावर 3 वर्षाचं सरळ व्याज या ठिकाणी आता आपल्याला दिलेला आहे 360 रुपये. तर व्याजाचा दर किती? आता या ठिकाणी आपल्याला दिलेल्या गोष्टी आधी मी लिहून घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. द इंटरेस्ट ऑन म्हणजे ती रक्कम म्हणजेच आपली असणार आहे प्रिन्सिपल किंवा मुद्दल आहे ₹1,500. त्यानंतर दुसरी गोष्ट पिरियड दिलेला आहे आपल्याला 3 years म्हणजे जो N आपल्याला माहित आहे किंवा मुदत 3 वर्ष किंवा 3 years. त्यानंतर आपल्याला इंटरेस्ट दिलेला आहे. इंटरेस्ट 360. सिंपल इंटरेस्ट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे 360. व्हॉट इज द रेट विचारलेला आहे किंवा आपल्याला दर आता या ठिकाणी विचारलेला आहे. दर किती? तर पुन्हा एकदा सूत्र तेच असणार आहे. सूत्र चेंज नाही. सूत्र तेच. मग सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P × R × N अपॉन 100 किंवा सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क आणि भागिले 100 हेच सूत्र असणार आहे. पाहूया काय करता येईल त्यामध्ये. तर आता किमती टाकतो. सरळ व्याज किंवा SI आपल्याला या ठिकाणी माहीत आहे. सिंपल इंटरेस्ट 360. नंतर P माहीत आहे आपल्याला किंवा मुद्दल जे आहे ते माहीत आहे 1,500 रुपये. दर माहीत नाही किंवा R माहीत नाही, तो जशाच्या तसा ठेवतो. आणि क किंवा काळ माहीत आहे आपल्याला, तो आहे 3 वर्ष किंवा 3 years. खाली आहे
100 हे 2 झिरो कट झाले, हे 2 झिरो कट. जे उरलेलं आहे ते आपण इकडच्या बाजूला आणूया. आता हा 360 लिहून घेतला. त्यानंतर 15 आणि 3 हे गुणिले आहेत, ते इकडच्या बाजूला जर आले तर होणार आहेत भागिले, किंवा तिकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे आल्यानंतर होतील डिवाइड. आणि इकडच्या बाजूला उरलेला आहे आता फक्त आर किंवा दर, रेट उरलेला आहे. तर आता आपण जर ही प्रोसेस केली तर आपल्याला आन्सर मिळेल. पाहूया. 3 1 3, 3 1 3, 3 2 6 आणि हा 0. आता 15 15 1 15, 15 8 120, म्हणजे दर किंवा रेट जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे 8. आता हा दर जो असतो आपण याला म्हणत असतो दशादशे. दर आहे दशादशे 8, किंवा त्याला फक्त 8% असं म्हटलं तरी चालेल. रोहित रिसिव्ड an interest of rupees 2520 at the rate 7 PCPA after 3 years. Find out the principal for which he received this interest. रोहितला दशादशे 7 दराने एका मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज मिळालेलं आहे 2520. तर मुद्दल किती? आता या ठिकाणी आपल्याला मुद्दल विचारलेला आहे, किंवा प्रिन्सिपल अमाऊंट जी आहे ती प्रिन्सिपल विचारलेला आहे. तर आपण जे दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं आधी. रोहित रिसिव्ड अन इंटरेस्ट, इंटरेस्ट किंवा सिंपल इंटरेस्ट या ठिकाणी दिलेला आहे. सरळ व्याज माहित आहे आपल्याला ₹2520. त्यानंतर दिलेला आहे रेट, किंवा त्याला आपण दर म्हणतो, तो आहे दशादशे 7. दशादशे 7 किंवा 7 PCPA. नंतर किती वर्षासाठी? तर 3 वर्ष. पीरियड किंवा मुदत 3 वर्ष. आता आपल्याला काय काढायचं आहे? तर प्रिन्सिपल अमाऊंट जी आहे ती काढायची आहे. मुद्दल किती? एवढ्या गोष्टी आपल्याला या उदाहरणातून लक्षात आलेल्या आहेत. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, सूत्र पुन्हा एकदा तेच असणार आहे, चेंज होणार नाही. मी एकदाच लिहितो आता सूत्र. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू N अपॉन 100. म द क भागिले 100. तर या ठिकाणी जे दिलेलं आहे SI आपल्याला माहित आहे, सरळ व्याज 2520. मुद्दल किंवा P माहित नाही. दर आहे 7 आणि मुदत आहे 3 वर्ष छेद 100. आता पाहूया, आपल्याला P काढायचा आहे किंवा मुद्दल आपल्याला काढायची आहे. तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण इकडच्या बाजूला आणू. म्हणजे काय होते? 2520. आता या ठिकाणी 100 जो आहे तो छेदस्थानी होता, म्हणजे भागिले होता, इकडे आल्यानंतर झाला गुणिले. नंतर 7 आणि 3 जे आहेत ते गुणिले आहेत P ला, म्हणून इकडे आल्यानंतर होणार आहेत भागिले. आणि तिकडे आता शिल्लक राहिलेला P किंवा मुद्दल. आता आपल्याला हा भाग पूर्ण दिला की उत्तर मिळेल 7 1 7, 7 त्रिक 21, उरले 4, 7 सकम 42 आणि हा 0. पुन्हा एकदा 3 ने भाग देतो. 3 1 3, 3 2 6 आणि हा 0. 120 गुणिले 100 बरोबर 12 1 12, 1 2 आणि 3 हे 3 शून्य आहेत तसेच लिहायचे. म्हणजे ₹12,000 किंवा 12,000 हे आपल्यासाठी असणार आहे प्रिन्सिपल किंवा मुद्दल. सूत्र तेच वापरायचं आहे. त्या सूत्रामध्ये आपण किमती टाका आणि छेदस्थानी असेल म्हणजे भागिले असतो, तो तिकडच्या बाजूला गेल्यावर गुणिले होईल, आणि जे वरती आहेत ते गुणिले असतात ते तिकडच्या बाजूला गेल्यानंतर भागिले होतील. ही प्रोसेस पूर्ण केली किंवा हा भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळणार आहे. आणि भाग कसा द्यायचा यासाठी आपण पदावली किंवा भागाकार, डिव्हिजन या पाठांमध्ये अधिक याबाबत सराव केलेला आहे. या उदाहरणामध्ये काय विचारलेलं आहे पाहूया. इन हाऊ मेनी इयर्स विल द इंटरेस्ट ऑन
2500 will be rupees 1350 at 9 PCPA. दशादशे 9 दराने 2500 मुद्दलावर 1350 सरळ व्याज होण्यासाठी किती वर्ष लागतील? आपल्याला वर्ष विचारलेलं आहे, याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला n काढायचा आहे, नंबर ऑफ इयर्स, किती वर्षानंतर सरळ व्याज होईल. तर दिलेल्या गोष्टी पाहूया. आपल्याला SI किंवा सिंपल इंटरेस्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे 1350 रुपीज 1350. नंतर रुपये 2500 ऑन, जी ऑन असते ती म्हणजेच आपली प्रिन्सिपल किंवा त्याला आपण मुद्दल असं म्हणतो. मुद्दल आहे या उदाहरणासाठी रुपये 2500. त्यानंतर आपल्याला रेट दिलेला आहे PCPA 9, म्हणजे दर किंवा रेट तो आहे 10,9 किंवा 9 PCPA. आता दोघांपैकी तुम्ही एकच लिहायचं आहे. त्यानंतर विचारलेलं काय आहे तर n विचारलेला आहे किंवा मुदत विचारलेली आहे, किती वर्ष असा आपल्याला प्रश्न आहे. तर आपण पुन्हा एकदा सूत्र तेच, SI = P × R × N अपॉन 100. आता P म्हणजे मुद्दल आपल्याला दिलेला आहे 2500, नंतर रेट आपल्याला दिलेला आहे 9 आणि n माहीत नाही किंवा आपल्याला त्या ठिकाणी मी लिहितो मुदत माहीत नाही, जसेच्या तसं ठेवलं. नंतर खाली आहे 100 आणि इकडची गोष्ट सुद्धा आपल्याला माहीत आहे, SI किंवा सिंपल इंटरेस्ट या ठिकाणी दिलेला आहे 1350. तर पाहूया काय होतं. सर्वप्रथम या ठिकाणी जर भाग जात असेल तर देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आता खाली काहीच उरलेलं नाही आणि वरती उरलेलं आहे 25 × 9. आपल्याला किंमत काढायची मुदत किंवा n, त्यामुळे हा 25 आणि 9 इथे गरज नाही. गुणिले आहे तिकडच्या बाजूला आले तर होतील भागिले, म्हणजे 1350 छेद 25 आणि गुणिले 9. ते दोघं एकमेकांमध्ये गुणाकार आहे, परंतु इकडे आल्यानंतर ते होत आहेत भागिले आणि इकडे मात्र शिल्लक राहिलेला आहे n किंवा मुदत, नंबर ऑफ इयर्स. आता पाहूया 9 × 9 या 13 मधून 9 गेले तर उरलेले आहेत 4 किंवा 4 आणि वरती 5 आहे तर 45 झाला. 9 5 45 आणि हा 0. वरती उरलेला आहे 150 आणि खाली आहे 25. आता पुन्हा एकदा आपण 25 × 25, 25 × 150, म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 6. आणि हे 6 काय असणार आहेत तर इयर किंवा वर्ष. तुमचं जर उत्तर आलेलं उत्तर तुमचं जर दर असेल तर तुम्ही त्याला दशे लिहा, म्हणजेच टक्के असणार आहेत. तुमचं जर उत्तर मुदत आलेलं असेल तर ते काय असतील, वर्ष असणार आहेत. या पद्धतीत लक्षात ठेवा. पर्यायामध्ये 6 महिने असं सुद्धा असू शकतं किंवा 6 मंथ असं असू शकतं. आपलं आन्सर जे आहे ते आहे 6 इयर्स. पुढचा प्रश्न पाहूया. राहुल गेव रुपीज 15,000 to Santosh for 3 years. Santosh gave him rupees 4,500 as interest. How much was the rate of interest PCPA? राहुलने रुपये 15,000 3 वर्षासाठी काही दराने संतोषला वापरायला दिले. संतोषने त्याला रुपये 4,500 व्याज दिले, तर व्याजाचा दर दशे किती विचारलेला आहे. दर मी पुन्हा एकदा या ठिकाणी एकाच वेळेस लिहिणार आहे. मुद्दल जे आहे किंवा आपण त्याला प्रिन्सिपल म्हणतो, चला लिहूनच घेतो. मुद्दल आपल्याला माहीत आहे 15,000. त्यानंतर आपल्याला 3 वर्ष म्हणजे मुदत सुद्धा माहीत आहे. मुदत म्हणजे n = 3 इयर्स. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे तर त्याला 4,500 रुपये व्याज देतो, म्हणजेच आपल्याला सरळ व्याज किंवा SI माहीत आहे रुपये 4,500. सरळ व्याज माहीत आहे आणि विचारलेला आहे व्याजाचा दर, रेट = किती हे विचारलेलं आहे. तर पुन्हा एकदा मी तेच सूत्र लिहिणार आहे, सूत्र चेंज करत नाही, त्याच्याने अजून कन्फ्युजन होतं. त्यापेक्षा आपण एकच सूत्र आहे त्याच्यात काय करायचं ते समजून घेऊया.
SI इज इक्वल टू P इंटू R इंटू N अपॉन 100. ज्यांना लक्षात नसेल येत त्यांनी म द क छेद 100 हे लक्षात ठेवा. आता म म्हणजे मुद्दल आहे तर ती किंमत टाकू. SI म्हणजे सरळ व्याज. सरळ व्याज आपल्याला दिलेलं आहे 4500. त्यानंतर मुद्दल आपल्याला माहीत आहे 15,000 रुपये. रेट आपल्याला दिलेला नाही, रेट किंवा दर आपल्याला माहीत नाही. आणि गुणिले काळ सुद्धा आपल्याला दिलेला आहे. किती वर्ष? 3 वर्ष किंवा 3 इयर्स. आणि खाली असलेला जो 100 आहे तो सेम असणार आहे प्रत्येक उदाहरणामध्ये. तर आपण पाहूया, जर भाग जात असेल इथे जो जाईल तो द्या, नसेल जात तर बाकीचं आपण तिकडच्या बाजूला घेऊन जाणारच आहोत. हे 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले. आता जे उरलेलं आहे ते आपण इकडच्या बाजूला आणू. म्हणजे काय होतंय पाहूया. 4500 हा लिहून घेतला आणि 150 ने हा 3 जे आहेत हे गुणिले आहेत, दरला गुणिले आहेत. तर इकडच्या बाजूला येतील म्हणजे ते होतील भागिले. 150 गुणिले 3 जसेच्या तसे इकडे भागिले झाले. आणि इथे उरलेला आहे दर किंवा रेट. आता हा जर आपण भाग दिला तर आपल्याला उत्तर मिळेल बघा. 15 वरचा 1 शून्य कट आणि हा 1 शून्य कट. आता शून्य कट करताना 1 शून्य वरती असलेला आणि 1 शून्य खालचा कट करता येतो. म्हणजेच थोडक्यात आपण दोघांनाही 10 ने भाग दिला. तर पाहूया. 15 1 15, 15 त्रिक 45 आणि हा शून्य जशाच्या तसा ठेवला. नंतर 3 1 3 आणि 3 10 30. म्हणजे दर जो आहे तो आलेला आहे 10. आणि आपण दर PCPA असा लिहितो. दसादसे या पद्धतीने लिहितो. म्हणून पर्यायामध्ये असलेलं आपल्याला उत्तर योग्य शोधायचं आहे. दसादशे 10 हा असणार आहे व्याजाचा दर किंवा रेट. अजून एक प्रश्न पाहूया. स्वरा डिपॉझिटेड ₹20,000 in a bank at the rate of 7 PCPA. How much interest will she receive after 5 years? स्वराने दसादसे 7 दराने ₹20,000 5 वर्षासाठी बँकेत ठेवले तर तिला किती रुपये व्याज मिळेल? दिलेल्या गोष्टी आधी आपण लिहून घ्यायच्या आहेत. दसादसे दर म्हणजे दर आपल्याला माहित आहे. दर आहे दसादशे 7. त्यानंतर आपल्याला अजून माहित आहे मुद्दल. मुद्दल आहे या ठिकाणी 20,000 रुपये. 20,000. तर त्यानंतर 5 वर्षासाठी म्हणजे आपल्याला मुदत देखील माहित आहे. मुदत आहे 5 वर्ष. आणि विचारलेलं आहे व्याज किंवा आपल्याला सरळ व्याज विचारलेलं आहे. तर सरळ व्याजाचं जे सूत्र आहे त्यामध्ये आपण किंमत टाकूया. या सर्व गोष्टी इंग्रजीतनं माहीत आहेत तुम्हाला. दसादसे म्हणजेच PCPA. 7 रेट दिलेला आहे 7 PCPA. मुद्दल किंवा प्रिन्सिपल आहे 20,000. N किंवा नंबर ऑफ इयर्स आहेत 5. आणि विचारलेला आहे सिंपल इंटरेस्ट. तर सूत्र लिहितो. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू N अपॉन 100. किमती टाकूया. 20,000 गुणिले R आहे आपल्याला दिलेला 7 आणि N आहे 5 अपॉन 100. 2 शून्य कट झाले खालचे आणि हे 2 शून्य कट झाले. उरलेल्या गोष्टी पाहूया. 200 गुणिले 7 गुणिले 5 हा गुणाकार केला म्हणजे आपल्याला मिळणार आहे सिंपल इंटरेस्ट किंवा सरळ व्याज. पाहूया काय येतं. 7 दुने 14 किंवा 7 5 35 आणि 35 दुने 70 आणि हे 2 शून्य आहेत तसेच म्हणजे 7,000 रुपये. बघा गुणाकार करताना एकमेकांमध्ये सोपा कोणता जाईल हे पाहायचं आहे. मला जर का 7 गुणिले 5 35 आणि 35 दुने 70 पटकन सांगता येत असेल तर आपण त्या क्रमाने जायचं आहे. आणि हे 2 शून्य जे आहेत ते जसेच्या तसे म्हणजेच या ठिकाणी सरळ व्याज किंवा SI सिंपल इंटरेस्ट आलेला आहे 7,000 रुपीज. तिला स्वराला बँकेकडून 7,000 रुपये व्याज मिळेल. आता या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट, तसा प्रश्न आला नाही म्हणून समजून देतो की आपल्याला 20,000 रुपये ही मुद्दल आहे आणि 7,000 रुपये व्याज आहे. तर आपल्याला एखाद्या प्रश्नात विचारतात तर की
ती जेव्हा 5 वर्षानंतर बँकेत जाईल तेव्हा तिला किती रुपये रिटर्न मिळतील, तर त्यावेळेस तिला अमाऊंट किंवा त्यावेळेस तिला रास मिळेल. आणि ती रास काय असणार आहे, तर मुद्दल आणि प्लस व्याज हे दोघं गोष्टी तिला रिटर्न मिळणार आहेत. 5 वर्षानंतर ज्यावेळेस बँकेत जाईल तिचे पैसे घेण्यासाठी, तर त्यावेळेस तिला हे 20,000 रुपीज तर मिळणारच आहेत. 20,000 आणि प्लस हे 7,000 रुपीज इंटरेस्ट, असं दोघं मिळून तिला 27,000 रुपीज मिळतील. आणि हे 27,000 म्हणजेच अमाऊंट किंवा याला आपण रास असं म्हणतो. काही प्रश्नांमध्ये रास विचारले जाते. तर रास म्हणजे काय, तर मुद्दल अधिक व्याज बरोबर रास. अशा प्रकारे आपल्याला सरळ व्याज या टॉपिकवरचे प्रश्न सोडवता येतील. फक्त एक सूत्र सांगितलं, सरळ व्याज बरोबर म.द.क भागिले 100 किंवा PRN इंटू 100. आता P म्हणजे R म्हणजे आणि N म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे. यावरून तुम्ही उदाहरणं सोडू शकतात. थँक्यू.